नमस्कार सर्वांना, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर बरेच दिवस झाले माझ्याकडून व्हिडिओ टाकायला अगदी जमलं नाही, त्याच्यासाठी खरंच मनापासून मी माफी मागते. कारण की खूप धावपळ होती, तब्येतसुद्धा बरी नव्हती माझी, त्यामुळे अजूनही आवाज तुम्हाला चेंज वाटतच असेल. असो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी डी-ड्रीममध्ये ऑनलाईन आयडी ॲक्टिव्ह कशी करायची तर ते सांगणार आहे. कारण की बऱ्याच बायकांना अजून ऑनलाईन आयडी ॲक्टिव्ह कशी करायची हे जमत नाही आणि खूप सगळे मग कॉल येतात आणि काय-काय जणांचं असं होतं ना की समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठी ना त्यांचा पटकन विश्वास बसत नाही. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ना ती खूप म्हणजे खूप सोपी आहे. जसं की आपण Amazonला, Flipkartला शॉपिंग करतो, त्याचबरोबर ज्या आता ऑनलाईन वेबसाईट आहेत, तर तिथे आपण शॉपिंग करतो. अगदी त्याच प्रकारे आपल्याला इथून शॉपिंग करायची आहे, तेही फक्त वन टाईम शॉपिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली आयडी अगदी तुमच्या डोळ्यासमोर 2 मिनिटं सुद्धा लागणार नाहीये. विदिन अ सेकंडमध्ये तुमची आयडी ही ॲक्टिव्ह कशी होणार आहे, तर तेच मी आता आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते मी अगदी तुम्हाला लाईव्ह दाखवते. माझी स्क्रीन रेकॉर्ड करून दाखवते, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि तुम्ही अगदी मोबाईल असा समोर ठेवून ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जरी तुम्ही केलं तरी तुमची आयडी ॲक्टिव्ह व्हायला मदत होईल. म्हणजे दुसऱ्या कोणालाही सांगायची गरज नाहीये आता की माझी आयडी ॲक्टिव्ह करा, मी तुम्हाला पैसे पाठवू का, याची सुद्धा आता कसलीच अडचण होणार नाही. त्यामुळे खूप सोपं काम झालेलं आहे ऑनलाईन आयडी ॲक्टिव्हेशनमुळे. सो चला आपण जाऊया त्या स्क्रीनवरती. डॅशबोर्डवर समजा तुमच्याकडे जर ऑलरेडी होम स्क्रीनवरती घेतलेलं असेल, तर तुम्ही इथून जाऊ शकता. डायरेक्ट हे बघा इथून जाऊ शकता तुम्ही. माझं ओपन केलेलं आहे हे असं. आणि जर समजा कोणी नवीन असेल, नवीन म्हणण्यापेक्षा की तुम्ही जे आधीचे व्हिडिओ आहेत तर ते बघा आणि त्याच्यामधून सुद्धा होऊन जाईल. पण समजा नाहीच कोणी होम स्क्रीनवरती ॲप्स घेतले, कोणाला जमतच नाहीये, तर त्यांच्यासाठी क्रोममध्ये जायचं आहे आणि इथे mydream.com टाकायचं आहे. नुसतं डी-ड्रीम नाही टाकायचं आहे, तर mydream.com टाकायचं आहे आणि त्यानंतर आता मी ही लॉग आउट केली नव्हती त्यामुळे असं येते. mydream.com टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मेंबर आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली इथे पासवर्ड टाकायचा आहे. तर आता मी इथे मेंबर आयडी वरती क्लिक केल्यानंतर माझा डी नंबर जो आहे तो मी टाकते आणि पासवर्ड सुद्धा माझा सेव्ह आहे, त्यामुळे ते असं दाखवते. तर मी माझा डी नंबर इथे टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला साइन इन करायचंय. साइन इन केल्यानंतर तुमची आयडी ओपन होते. आता हे जे आहे ते मी ऑनलाईन ॲक्टिव्ह कसं करायची आयडी ते सांगत आहे. तर माझी इथे तुम्हाला आयडी ॲक्टिव्ह दिसते कारण की माझी ऑलरेडी ॲक्टिव्ह आहे. तर ज्यांची आयडी ऑनलाईन ॲक्टिव्ह करायची आहे त्यांना हा जो स्टेटस आहे तर तो फ्री दिसतो. तिथे ॲक्टिव्ह झालेलं दिसत नाही. जेव्हा तुम्ही पैसे भरता तेव्हा तुम्हाला तिथे ॲक्टिव्हचं ऑप्शन येतं. त्याच्या आधी तुम्हाला इथे फ्री दिसते आणि रेड कलरची अशी फुल्ली असते. तर इथपर्यंत आल्यानंतर इकडे 3 लाईन दिसतायत बघा, आडव्या 3 रेषा दिसतायत. त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला हे असं ओपन होतं. डॅशबोर्ड, प्रोफाईल, KYC, जर्नलॉजी ट्री, स्पॉन्सर जर्नलॉजी ट्री, त्याबरोबर इनव्हॉइसेस आणि प्रोडक्ट. तर आपल्याला आता प्रोडक्ट वरती जायचंय. ज्याप्रमाणे आपण Amazon, Flipkart, दुसऱ्या काही ज्या वेबसाईट आहेत तर त्या वेबसाईटवरून जसं शॉपिंग करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा शॉपिंग करायचं आहे. तेही फक्त वन टाइम आपल्याला पर्चेसिंग करायची आहे. तर आता मला ब्रॉन्झ प्लॅननी माझी आयडी ॲक्टिव्ह करायची आहे. तर मला किती PV हवे आहेत, तर मला 300 PV आहेत. त्यामुळे मी 300 PVचा एखादा जो प्लॅन आहे तर मी तो घेणार. आता इथे बघू शकता हा कॉम्बो प्लॅन आहे. 302 PV मिळतात इथे. तर त्याच्यामध्ये जो आहे तो टोटल आहे 2130 ला, परंतु तो 1670 रुपयाला आपल्याला ॲक्टिव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर आता इथे
बाकीचे जे पीव्ही आहेत ते गोल्ड प्लॅनचे आहेत, इथे डायमंड प्लॅनचे आहे, त्याचबरोबर प्लॅटिनम प्लॅनचं सुद्धा आहे. तर आता इथे ब्रॉन्झ प्लॅनचं जे आहे तर ते शॅम्पू विथ फेस वॉश आहे. तर मला हे नको आहे. तर मला हे जे प्रोडक्ट आहेत ना मला नको आहे. तर मला फक्त शॅम्पूज घ्यायचे आहेत. तर मी फक्त शॅम्पूकडेच जाईन. इथे कुठे दिसतंय का शॅम्पू? तर नाही दिसत आहे. त्याच्यामुळे मी जाते सेकंड पेज वरती. सेकंड पेज मध्ये गेल्यानंतर मला इथे कॉम्बो पॅक दिसलेला आहे. तर 300 पीव्ही मध्ये बघा कॉम्बो आहे हा. त्याच्यामध्ये शॅम्पू आहेत, एक हेअर फॉलचा आहे, एक ग्रीन ऍपल आहे आणि 4 सॅनिटरी पॅड आहेत. परंतु मला हा सुद्धा नको आहे कारण की हा 1299 ला आहे. त्यामुळे मला सॅनिटरी पॅडची गरज नाहीये, तर मला फक्त शॅम्पूज घ्यायचे. तर असं बऱ्याच बायकांचं असतं. त्यामुळे तुम्ही पुन्हा इथून बॅक जा आणि जिथे शॅम्पू आहेत तर तुम्हाला तिथे जायचंय. तर इथे खाली स्क्रोल करत आल्यानंतर इथे शॅम्पू आलेला आहे, ग्रीन ऍपल शॅम्पू. तर इथे 75 पीव्ही आहेत. आपल्याला पीव्ही काउंट करायचे. जर जर आपल्याला पीव्ही काउंट करायचे आहे, जर समजा तुम्हाला ब्रॉन्झ प्लॅननी एंट्री करायची असेल तर तुम्हाला 300 पीव्ही होतील अशा प्रोडक्टची शॉपिंग करायची आहे. तर इथे 75 पीव्ही आहेत. मला शॅम्पू घ्यायचा आहे हा 330 रुपयाला एक शॅम्पू आहे. तर मी हा ऍड टू कार्ट करेन. इथे मला ऍड टू कार्ट करायचा आहे. तर मी इथे ऍड टू कार्ट केलेला आहे. त्याच्यानंतर मला दुसरा जो शॅम्पू हवा आहे तो आहे हेअर फॉलचा. त्याची सुद्धा पीव्ही 75 आहेत आणि त्याची सुद्धा किंमत 330 रुपये आहे. पुन्हा मी ऍड टू कार्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा इथे ओके केल्यानंतर आपल्याला यायचं आहे इथे वरती ऍड टू कार्ट जे केलं आहे. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे हे आपण बास्केट दिसत आहे. त्या बास्केटला ओपन केल्यानंतर हे दिसेल तुम्हाला. आता इथे तुम्ही बघू शकता 75 पीव्ही आणि त्याची किंमत इथे आलेली आहे. परंतु आता 75 जे पीव्ही होतात आणि ते मिळून किती होतात? तर ते होतात 150 पीव्ही. मग अजून 150 पीव्ही आपल्याला लागणार आहे. त्यामुळे मी इथे जी क्वांटिटी आहे तर ती 2 करेन. मला 2 शॅम्पू हवेत. तर 4 झाले. म्हणजे जे पीव्ही आहेत ना तर ते आपले 300 पीव्ही कंप्लीट झालेले आहेत. आणि इथे सुद्धा बघा 2 क्वांटिटी आलेली आहे आणि 660 रुपये त्याची किंमत आलेली आहे. 600 1200 आणि हे वरचे 120 म्हणजे 1320 रुपये होतात. तर तुम्हाला पुन्हा खाली यायचे. इथे तुम्हाला सब टोटल दिसेल 1320 रुपये. त्याच्यानंतर आता इथे माझ्या रिपर्चेस वॉलेटमध्ये बॅलन्स आहे. परंतु जर तुम्ही नवीन ऑनलाईन आयडी ऍक्टिव्ह करताय तर तुम्हाला इथे 0 दिसेल, काहीच दिसणार नाही. तर तुम्हाला रिपर्चेस वॉलेटमध्ये जायचं नाहीये, तर तुम्हाला ऑनलाईन वरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं नाव येईल, तुमचं ऍड्रेस येईल. तर पुन्हा तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे की माझा ऍड्रेस व्यवस्थित टाकलाय का किंवा पिनकोड मी व्यवस्थित टाकलाय का. तर हे एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट. आता हे सर्व झालेलं आहे, चेक करून घेतलंय आपण. प्रोसेस टू पेमेंट करायचं आहे आपल्याला. प्रोसेस टू पेमेंट केल्यानंतर तुम्ही सरळ ह्या इथे येणार. जिथे तुमचं UPI गुगल पे असेल, फोन पे असेल तर तिथे तुम्हाला जे काही तुमच्या मोबाईलमध्ये आहे, नेट बँकिंग आहे, तुम्हाला जे करायचंय ते पे करायचं आहे. माझं फोन पे आहे तर मी फोन पेनी इथे पे करेन. तर इथे पे केल्यानंतर आता हे इथून पेचं जर ऑप्शन मी केलं तर इथे माझ्या अकाउंटमधून 1320 रुपये कट होतात. परंतु मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे. तर मला माझी आयडी ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे मला हे नको आहे. तर मी बॅक जाते. परंतु हे अशाच पद्धतीने आपल्याला हे करायचंय. तुम्ही जेव्हा याल तर तुम्हाला इथे एक मेसेज येतो की बाबा तुमची आयडी ही ऑनलाईन ऍक्टिव्हेशन झालेली आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स असा मेसेज येतो. परंतु मला नाही घ्यायचंय, माझी ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी केलेलं आहे. त्यानंतर बॅक येऊन मी तुम्हाला दाखवते. तर तुमची जी आयडी आहे तर ती आयडी ऍक्टिव्ह झालेली
दिसेल. आता एखादी माझ्याकडे कोणाची जर आली ऑनलाईन ॲक्टिव्हेशनची, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा अगदी लाईव्हमध्ये आयडी ॲक्टिव्ह करून दाखवते. माझी आयडी इथे ॲक्टिव्ह आहे. माझा जो प्लॅन आहे तर तो गोल्ड आहे. तर माझा प्लॅन हा गोल्ड कसा झाला तर ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन, तुम्हाला सांगेल कशा पद्धतीने माझा हा जो प्लॅन आहे गोल्ड हा फ्रीमध्ये झालेला आहे. तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मला असं वाटते की अगदी सोप्या भाषेमध्ये मी सगळे माहिती जी आहे तर ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला जर अजूनही काही समजलं नसेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर मला माझ्याशी काही बोलायचं असेल तर माझी इंस्टाग्राम आयडी आहे पोलीस फॅमिली रश्मी सूर्यवंशी असं आहे. तर तुम्ही तिथे येऊन सुद्धा मला DM करू शकता. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील याच्या संबंधित तर तुम्ही तिथे विचारू शकता मला, किंवा कमेंट बॉक्स आहे, तुम्ही कमेंटच्या खाली जे काही तुमचं मत असेल तर ते सुद्धा मांडू शकता. काही प्रश्न असतील तर मी त्याचं उत्तर तिथेच द्यायचा प्रयत्न करते आणि मी लगेच उत्तरं देते सुद्धा. कारण की बरेच जण खूप पॅनिक होतात कधी कधी, त्यांना समजत नाही की नेमकं काय करायचं ते. त्यामुळे मला असं वाटतं की उत्तरं ही पटापट दिली तर त्या समोरच्या व्यक्तीला पण ती जी व्यक्ती आहे तर ती निगेटिव्ह होत नाही आणि ती व्यक्ती बरोबर की बाबा ही मला लगेच हे करते की उत्तरं देते किंवा मला सांगते, म्हणून ती सुद्धा व्यक्ती अगदी काम करायला रेडी होते. त्यामुळे तर KYCचा व्हिडिओ सुद्धा लवकरच मी उद्याच हे करते, अपलोड करते. कारण की KYCचे पण खूप सगळ्यांचं हे आहे की KYCचा एक व्हिडिओ टाका म्हणून. तर मी नक्कीच तो सुद्धा एक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. आणि अजून तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवरती किंवा अजून काय तुम्हाला पाहायचं आहे ड्रीम बद्दल तर ते मला तुम्ही सांगा की तुम्हाला अजून कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे. तर ते मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करते. माझ्याकडे जितके आहे तेवढे मी व्हिडिओ बनवणारच आहे. जसे की जेनॉलॉजी ट्री कसं बघायचं आहे, पॉवर लेक काय असतो, त्याचबरोबर ती सर्टिफिकेट कसं बनवायचं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला शिकवणार आहे ह्याच्यामध्ये. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.